नमस्कार मित्रांनो, आज आपण दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या अतिशय महत्त्वाच्या योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। ही योजना म्हणजे दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री घेण्यासाठी वित्तीय सहाय्य ही योजना आहे। या योजनेचा शासन निर्णय दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर करण्यात आला आहे आणि यामध्ये दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे। ही योजना महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत राबवली जाणार आहे। शासनाने यापूर्वी 1987, 1989 आणि 2010 मध्ये विविध निर्णय घेतले होते, मात्र आता नवीन तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन ही सुधारित योजना मंजूर करण्यात आली आहे। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की दिव्यांग व्यक्तींना शिक्षण, आरोग्य आणि पुनर्वसनासाठी अनेक योजना उपलब्ध असल्या तरी रोजगाराच्या बाबतीत अजूनही मोठ्या प्रमाणावर अडचणी येतात। शारीरिक मर्यादा, मानसिक अडथळे, आर्थिक पाठबळाचा अभाव आणि उद्योग क्षेत्रातील मर्यादित संधी यामुळे अनेक प्रशिक्षित दिव्यांग व्यक्ती बेरोजगार राहतात। अनेक दिव्यांग युवक युवतींनी ITI, MSCEVT, PMKVY, NSDC किंवा शासनमान्य संस्थांमधून कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेले असते, पण त्यांना नोकरी मिळण्यात अडचणी येतात। कार्यस्थळांवरील अडचणी, प्रवासाची समस्या, स्पर्धात्मक वातावरण यामुळे ते नोकरी टिकवू शकत नाहीत। त्यामुळे स्वयंरोजगार हा त्यांच्यासाठी अधिक सक्षम पर्याय ठरू शकतो। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने ही नवीन योजना सुरू केली आहे। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कौशल्यावर आधारित स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे, ज्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होतील। या योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी आवश्यक साधनसामग्री खरेदी करण्यासाठी कमाल ₹15,000 इतके अर्थसहाय्य दिले जाणार आहे। ही रक्कम थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात DBT पद्धतीने जमा केली जाईल। या योजनेचा उद्देश केवळ आर्थिक मदत देणे नाही, तर दिव्यांग व्यक्तींमध्ये उद्योजकता वाढवणे, स्थानिक पातळीवर लघुउद्योग किंवा सेवा व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ करणे हा आहे। आता आपण या योजनेसाठी पात्रतेचे निकष पाहूया। ही योजना सर्व प्रकारच्या दिव्यांग प्रवर्गासाठी लागू आहे। अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे। या योजनेअंतर्गत कमाल अर्थसहाय्य रक्कम ₹15,000 इतकी असेल। अर्जदाराने शासकीय किंवा शासनमान्य प्रशिक्षण संस्थेतून किंवा दिव्यांग कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रातून प्रशिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे। विशेष म्हणजे प्रशिक्षित दिव्यांग महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे। लाभार्थ्याला मंजूर केलेली रक्कम त्याने घेतलेल्या प्रशिक्षणाशी संबंधित व्यवसायासाठी लागणाऱ्या टूलकिटसाठीच वापरावी लागेल। इतर कोणत्याही कारणासाठी ही रक्कम वापरता येणार नाही। आता आपण अर्जासाठी लागणारी कागदपत्रे पाहूया। अर्जदाराने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे। आधार संलग्न वैध UDID दिव्यांगत्व प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे। तसेच प्रशिक्षण प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, साधनसामग्रीची यादी, आधार संलग्न बँक खात्याचा तपशील ही कागदपत्रे सादर करावी लागतील। पासपोर्ट साईज फोटो आणि टूलकिट खरेदीचा पुरावा देखील आवश्यक असेल। आता आपण दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री घेण्यासाठी वित्तीय सहाय्य या योजनेचा अर्ज कसा भरायचा हे एकदम सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप पाहूया। अर्जाचा नमुना शासन निर्णयाच्या परिशिष्ट अ मध्ये दिलेला आहे। सर्वप्रथम अर्ज कोणाकडे द्यायचा हे समजून घ्या। अर्ज जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, दिव्यांग कल्याण विभाग यांच्याकडे सादर करायचा आहे। त्यामुळे अर्जाच्या सुरुवातीला प्रति खाली तुमच्या जिल्ह्याचे नाव बरोबर लिहा। पहिला भाग आहे अर्जदाराची वैयक्तिक माहिती, पूर्ण नाव, या ठिकाणी तुमचे नाव मराठीत आणि इंग्रजीत जसे आधार कार्डवर आहे तसेच लिहा। स्पेलिंग चूक होऊ देऊ नका। पत्ता, या ठिकाणी गाव, तालुका, जिल्हा आणि पिनकोड पूर्ण लिहा। सध्याचा राहण्याचा पत्ता आणि अधिवास प्रमाणपत्रावरील पत्ता जुळायला हवा। जन्मतारीख आणि वय अचूक लिहा। वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावे। जन्मतारीख आधार कार्डप्रमाणेच लिहा। मोबाईल क्रमांक चालू आणि तुमच्या नावावर असलेला द्या, कारण पुढील संपर्क या नंबरवर होऊ शकतो। ईमेल असल्यास लिहा, नसल्यास रिकामे ठेवले तरी चालेल। लिंग, या ठिकाणी पुरुष, महिला, इतर यापैकी योग्य पर्यायावर टिक करा। वैवाहिक स्थितीमध्ये अविवाहित, विवाहित, घटस्फोटित, विधुर किंवा विधवा यापैकी योग्य पर्याय निवडा। दिव्यांगत्वाचा प्रकार येथे जसे UDID प्रमाणपत्रात नमूद आहे तसेच लिहा। उदाहरणार्थ, श्रवण दिव्यांग, दृष्टिदोष, शारीरिक दिव्यांग इत्यादी। दिव्यांगत्वाची टक्केवारी UDID कार्डवर दिल्याप्रमाणे टक्केवारी लिहा। अंदाजे लिहू नका। दिव्यांग प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक, UDID कार्डवरील क्रमांक आणि तारीख जशीच्या तशी लिहा। आधार क्रमांक, 12 अंकी आधार नंबर बरोबर लिहा। चूक झाली तर DBT अडकू शकतो। दुसरा भाग आहे शैक्षणिक व व्यावसायिक माहिती। शैक्षणिक पात्रता, येथे तुम्ही किती शिक्षण घेतले आहे ते लिहा। उदाहरणार्थ 10वी पास, 12वी पास, ITI इत्यादी। व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण तपशील, येथे कोणत्या कोर्सचे प्रशिक्षण घेतले आहे ते स्पष्ट लिहा। उदाहरणार्थ टेलरिंग कोर्स, मोबाईल रिपेअरिंग, संगणक कोर्स, ब्युटी पार्लर प्रशिक्षण इत्यादी। प्रशिक्षण कोणत्या संस्थेतून घेतले तेही लिहा। रोजगाराचा अनुभव असल्यास किती वर्षांचा अनुभव आहे ते नमूद करा। नसल्यास अनुभव नाही असे लिहू शकता।
तिसरा भाग आहे प्रस्तावित व्यवसायाची माहिती. प्रस्तावित व्यवसायाचे नाव. येथे तुम्ही कोणता व्यवसाय सुरू करणार आहात ते स्पष्ट लिहा. उदाहरणार्थ शिवणकाम व्यवसाय, मोबाईल रिपेअरिंग सेंटर, संगणक सेवा केंद्र, किराणा दुकान इत्यादी. व्यवसायाचे स्वरूप. येथे व्यवसायाचे थोडक्यात वर्णन करा. उदाहरणार्थ घरगुती शिवणकाम सेवा देणार, गावात मोबाईल दुरुस्ती सेवा देणार इत्यादी. अंदाजे खर्च. येथे एकूण खर्च किती येणार आहे ते लिहा. शासनाकडून जास्तीत जास्त 15,000 रुपये मिळतील हे लक्षात ठेवा. लागणारी साधने, उपकरणे. येथे टूलकिटची सविस्तर यादी लिहा. उदाहरणार्थ शिवण मशीन, कात्री, मोजपट्टी, टेबल किंवा मोबाईल रिपेअरिंग किट, स्क्रूड्रायव्हर सेट, टेस्टिंग मशीन इत्यादी. व्यवसाय सुरू करण्याचे ठिकाण. पूर्ण पत्ता लिहा. जागा स्वतःची, भाड्याची, इतर यामध्ये योग्य पर्याय लिहा. शक्य असल्यास भाडेकराराची प्रत जोडा. चौथा भाग आहे आवश्यक कागदपत्रे जोडणे. तुम्हाला खालील कागदपत्रांच्या छायांकित प्रती जोडाव्या लागतील. 1 आधार संलग्न वैध UDID दिव्यांगत्व प्रमाणपत्र, 2 आधार कार्ड, 3 रहिवासी दाखला अधिवास प्रमाणपत्र, 4 प्रशिक्षण प्रमाणपत्र, 5 पासपोर्ट साईज 2 फोटो, 6 टूलकिट खरेदीचा पुरावा बिल, 7 आधार संलग्न बँक खात्याची पासबुक प्रत. सर्व कागदपत्रांवर स्वतःची सही करून स्वप्रमाणित लिहा. 5वा भाग आहे अर्जदाराची घोषणा. येथे दिलेला मजकूर वाचा आणि खाली ठिकाण व दिनांक लिहा. त्याखाली तुमची सही किंवा अंगठ्याचा ठसा द्या. सही आधार कार्डप्रमाणेच असावी. अर्ज पूर्ण भरल्यानंतर सर्व कागदपत्रे व्यवस्थित लावा आणि जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन जमा करा. अर्ज स्वीकारल्यावर प्राप्त क्रमांक घ्या आणि तो सुरक्षित ठेवा. महत्त्वाची सूचना. अर्जातील माहिती खरी आणि अचूक असावी. चुकीची माहिती दिल्यास किंवा व्यवसाय सुरू न केल्यास शासनाकडून दिलेले 15,000 रुपये परत वसूल केले जाऊ शकतात. अशा प्रकारे तुम्ही हा अर्ज पूर्णपणे आणि योग्य पद्धतीने भरू शकता. अर्ज सादर केल्यानंतर जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांच्याकडे त्याची तपासणी केली जाईल. पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली जाईल. या निवड समितीत जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक आणि दिव्यांग कल्याण विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी सदस्य सचिव म्हणून सहभागी असतील. निवड समितीने मंजूर केलेल्या लाभार्थ्यांची यादी आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे यांच्याकडे पाठवली जाईल. त्यानंतर आयुक्त कार्यालयाकडून जिल्हानिहाय लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट निधी जमा केला जाईल. निधी जमा झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी लाभार्थ्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी भेट देऊन व्यवसाय सुरू झाल्याची खातरजमा करतील. पहिल्या 1 वर्षात लाभार्थ्याचा व्यवसाय सुरळीत सुरू राहावा यासाठी जिल्हा कार्यालयाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. लाभार्थ्याने दर 3 महिन्यांनी प्रगती अहवाल सादर करणे आवश्यक असेल. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय वर्षातून 2 वेळा व्यवसायाची पाहणी करेल. तसेच निवड समिती वर्षातून एकदा आढावा घेईल. जर लाभार्थ्याने ज्या उद्देशासाठी आर्थिक सहाय्य घेतले आहे तो व्यवसाय सुरू केला नाही तर मंजूर केलेली रक्कम शासनाकडे परत वसूल केली जाईल. मित्रांनो, दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधनसामग्री घेण्यासाठी वित्तीय सहाय्य या योजनेबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. ही योजना अनेक प्रशिक्षित दिव्यांग बांधवांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या ओळखीमध्ये कोणी पात्र दिव्यांग व्यक्ती असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही 15,000 रुपयांचे अर्थसहाय्य मिळवून स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल. योग्य कागदपत्रे तयार ठेवा, अर्ज काळजीपूर्वक भरा आणि ही संधी नक्की घ्या. अशाच शासकीय योजना, अर्ज प्रक्रिया, नवीन GR अपडेट्स आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त माहितीसह. धन्यवाद.